तर पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एकत्र येण्यावर मतभेद आहेत का, या संदर्भामध्ये असा सवाल उपस्थित केला जातोय। अजितदादांसोबत जाण्याच्या मुद्द्यावर आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, असं सुप्रिया सुळे यांचा लेख राष्ट्रवादी मासिकामध्ये छापण्यात आला। तर दुसरीकडे काही जणांना खूप घाई झालीये, असं वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केलंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असताना निलेश लंकेंनी मोठं वक्तव्य केलंय। काहींना खूप घाई झालीये, असं निलेश लंके म्हणाले। त्यामुळे निलेश लंकेंचा रोख पक्षातल्या कोणकोणत्या नेत्यांकडे आहे, अशा चर्चा सुरू झाल्या। अरे धीर धारा, काहींना तले घाई झाली। अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे। नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळतात, आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून। अरे आपण लय अंड्यात येत। आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता। जरा धीर धारा साहेब, असलेलं गणित तुम्हाला जर कळालं ना, त्याला तुमच्या टांग खालून जाईल। आणि साहेब गप का, हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच सुप्रिया सुळेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ही चर्चा सुरू झाल्या। काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेव्हा सहन करावं लागतं, असं स्टेटस सुप्रिया सुळेंनी ठेवलं होतं। त्यावर माझ्या मनात जे आलं ते स्टेटस ठेवलं, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे। अरे एक सशक्त लोकतंत्र में मन में जो आया मैंने लिख लिया। वो मेरे माँ और मेरे बीच की बात है। लुटायचं, लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची, हे त्या पक्षाचं स्वरूप आहे। अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो, त्या जातील असं मला वाटत नाही। राष्ट्रवादीच्या मासिकातही सुप्रिया सुळेंनी लेख लिहिलाय। हा लेख त्यांनी परदेश दौऱ्यावर जाण्याच्या आधी लिहिल्याचं दिसतंय। अजितदादांसोबत जाण्याच्या तर्कवितर्कांबद्दल शरद पवार आणि जयंत पाटलांशी माझी कोणतीही चर्चा झाली नाही। आम्ही कुटुंब म्हणून सोबत असतो। राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत। आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात। आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल। आमचे 8ही खासदार उत्तम कामगिरी करणारे आहेत। 8 खासदार एकत्रित आहेत। जो निर्णय घेतला जाईल तो एकत्रित घेतला जाईल। मला आधी साहेबांना भेटावं लागेल। जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल। पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या मासिकात लिहिलंय। शरद पवारांनी मात्र सत्तेची चिंता करू नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय।